द.मा. मिराजदार यांच्या जावई बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील मामा भुर ही कथा आपण पाहूया. एक जावई बुवा होते. दिसायला मोठे राजबिंडे, गोरे पान, सरळ नाकाचे आणि गुटगुटीत अंगाचे. पण डोक्याच्या नावाने आनंद होता. डोक्यात त्यांच्या काय भरले होते देव जाणे. कुणी म्हणत कांदे असावेत, कुणी म्हणत बटाटे असावेत, कुणी म्हणायचे गोल गोल गोटे असावेत नर्मदेतले. पण खरे सांगायचे म्हणजे त्यांचे डोके अगदी रिकामे होते. पोखरलेला नारळ असतो ना तसे, किंवा रिकामे खोकेच म्हणणार. असे हे बुवाजी गावात करीत तरी काय, काही नाही. दोन्ही वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करावा, खूप दूध प्यावे आणि गावातून भटकावे. ते दुपारीही झोपायचे आणि अंधार पडला की रात्रीही झोपायचे. जावई बुवा घरचे बरे होते. घरदार शेतीवाडी चांगली होती. काही नाही केलं तरी 2 वेळेला छान जेवायला मिळायचे. कुठल्या सासऱ्याने त्यांना मुलगी दिली कोण जाणे, पण जावई बुवांचे एकदा लग्न झाले आणि ते जावई बुवा बनले. 4-6 महिने गेले. दिवाळी आली. सासऱ्यांनी दिवाळी सणासाठी आमंत्रण पाठवले. पत्रात लिहिले, दिवाळी यंदा आमच्याकडेच करावी अशी आमची इच्छा आहे. तरी सगळ्यांनी अवश्य यावे, आम्हाला फार आनंद होईल. हे पत्र वाचल्यावर जावई बुवा वडिलांना म्हणाले, यंदा आपल्या गावात दिवाळीला सरकारने बंदी घातली की काय बाबा? वडील म्हणाले, शक्तमूर्खा, अरे असा या पत्राचा अर्थ नाही. मग तू त्यांचा जावई आहेस ना, दिवाळी सण देण्यासाठी त्यांनी बोलवलं आहे, समजलं? जावई बुवाच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटल्यासारखा उजेड पडला. त्यांनी दोन्ही हाताने चुटक्या वाजवल्या. हा हा, आता आलं लक्षात. म्हणजे दिवाळीत आपण पोस्टमनला बक्षीस देतो, मोलकरणीला देतो, पुस्तक काय म्हणतात तेच ना. तसंच मला पण पुस्तक देणार आहेत काय आमचे सासरे? वा वा, मग फार मजा येईल. अजून एकाही गाढवाने मला कधी पुस्तक दिलं नाही बघा. वडील लालबुंद चेहरा करून खेकसले. हात मुर्का, अरे तू काय गडी माणूस आहेस का पुस्तक घ्यायला? जावई आहे जावई, समजलं? सासरवडी चांगली श्रीमंत आहे तुझी. सोन्याचं कडक, अंगठी, भिकबाळी असलं काहीतरी देतील तुला सासरे. आणखी तुला काय पाहिजे असेल तर मागल्या का रुसून बस, म्हणजे सगळं मिळतंय बघ. मी सांगतो तसं करायचं, आपली अक्कल चालवायची नाही. जावई बापून डोळे मिटून घेतले, क्षणभर विचार केला आणि मग मान हलवून ते म्हणाले, बरं आहे, आपल्याला काय, तुम्ही सांगाल तसं करतो. झाले. जावई बुवांचे सासूरवाडीला जायचे नक्की ठरले. वडिलांनी सुनबाईला अगोदरच पाठवून दिले. जावई बुवांची जाण्याची सगळी तयारी केली. 4-2 नवे कपडे शिवले, फराळाचे सामान दिले. जावई बुवांचे घर खेड्यात, सासूरवाडी ही खेड्यातलीच. जायला मोटर नव्हती, काही नव्हते. बैलगाडीने तरी जायचे किंवा घोड्यावर बसून जायचे. जावई बुवांच्या घरचे एक तट्टू होते, ते घेऊन जायचे ठरले. तयारी करता करता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली. निघायचा दिवस उजाडला. वडिलांनी चिरंजीवाला उपदेश केला, हे बघ, स्वतःची अक्कल फारशी पाजळायची नाही. मी सांगतो तसं करायचं. अर्थातच हे मी मागच कबूल करून टाकलं आहे बाबा. जावई बुवांनी मान डोलावली. सासरवाडीला गेल्यावर अगदी ऐटीत वागायचं, असं गबाळ्यासारखं राहायचं नाही. सगळ्यांवर कशी आपली जोरदार छाप पडली पाहिजे. सगळ्यांना मनातून दरारा वाटला पाहिजे. ते लागलं माझ्याकडे, गेल्या गेल्या एकेकाची टंगडी मोडून टाकतो, म्हणजे असा दरारा वाटेल सगळ्यांना की. जावई बुवा नाक फुगून अभिमानाने बोलले, हात मूर्खा, सासरवाडी म्हणजे काय तालीम बिलीम समजलास की काय?
तसलं काय करायचं नाही. आलं लक्षात? रुबाबात वागायचं, रुबाबात. ठीक आहे, आमच्या बापाचं काय जातंय, रुबाबात वागतो. शबास, फारसं कुणाशी बोलायचं नाही. अगदी बेतास बात. बोललं तरी अगदी मोजकं, अगदी हळू. किती हळू? अजिबात कुणाला ऐकू येणार नाही इतकं. बरोबर आहे ना? गाढवा, इतकं हळू नाही, थोडं हळू. कुठेही गेले तरी उच्च स्थानी जाऊन बसावं. गंभीर मुद्रा असावी. बायकांशी फारसं बोलू नये. सगळ्यांची प्रेमळपणाने चौकशी करावी. जावई बुवा खो खो करून हसू लागले. हे तर अगदी सोपं आहे बाबा, अगदी बरोबर करतो. बरं आहे, निघतो मी. जावई बुवा वडिलांच्या पाया पडून तट्टावर बसले. बरोबरचे सगळे सामान पळशीत नीट कोंबले. मग तट्टाचा लगाम हाती घेऊन त्यांनी घोड्याला इशारा केला. तेवढ्याच वडिलांनी चिरंजीवाला पूर्ण थांबवून सांगितले, हे बघ, सासू सासरे यांची गाठ पडल्यावर त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना म्हणायचं, मामा नमस्कार, मामी नमस्कार. समजलं? सकाळपासून उपदेश ऐकून ऐकून जावई बुवा कंटाळले होते. त्यांचे रिकामे डोके गरगरायला लागले होते. तोंड वेडेवाकडे करून ते म्हणाले, आता हे सगळं कसं लक्षात ठेवायचं? विसरून गेलो तर? छे छे, शिष्टाचार आहे, नाही पाळले तर वाईट दिसेल. तू आपलं असं कर, मामा नमस्कार, मामी नमस्कार, असं सारखं घोकं जाणं वाटेना, म्हणजे विसरणार नाहीस. ही कल्पना जावई बापूंना एकदम पटली. तट्टाला चुचकारून ते घोकतच निघाले एकसारखे. मामा नमस्कार, मामी नमस्कार. हळूहळू सकाळ उलटली. दुपार झाली. उन्हे चांगली तापली. जावई बुवाचे डोके चांगले तापले. पण तिकडे लक्ष न देता ते जोरजोराने तट्टू पिटाळीत होते आणि मनाशी घोकीत होते, मामा नमस्कार, मामी नमस्कार. थोड्या वेळाने वाटेत एक मोठे वडाचे झाड लागले. त्या झाडावर दुपारच्या वेळी कितीतरी पाखरे सावली धरून बसली होती. वडा खालून जावई बुवा चालले होते. त्यांच्या एकदम ध्यानात आलं की तट्टू लेकाचे फार हळू चालले आहे. चकचक करूनही काही उपयोग होत नाही. शेवटी त्यांनी पडशीतला चाबूक काढला आणि त्याचा काडकन आवाज हवेत केला. त्या शांत वेळेला तो आवाज फार मोठा निघाला आणि झाडावरची पाखरे एकदम घाबरून भुर्रकन उडाली. त्यांचे थवेच्या थवे उडाले आणि भुर्र असा मोठा आवाज झाला. जावई बुवा मनाशी घोकी चालले होते ते एकदम दचकले. तो आवाज त्यांच्या रिकाम्या डोक्यात जाऊन पोहोचला आणि पक्का झाला. काहीतरी गडबड गोंधळ झाला खरा. आणि जावई बुवा इकडे मनाशी घोकत पुढे निघाले. मामा भुर्र, मामी भुर्र. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. सासरवाडीचे गाव अगदी हाकेच्या टप्प्यात आले तरी जावई बुवा घोकीतच होते. मामा भुर्र, मामी भुर्र. अखेर सासरवाडीच्या दाराशी घोडे थांबले. जावई बुवा खाली उतरले. जावई आल्याची वर्दी सगळीकडे गेली. गडी माणसं धावत आली. सुनबाई, सासूबाई आल्या, सासरे आले. आसपासचे लोक कौतुकाने सावकाराच्या जावाकडे पाहू लागले. जावई बुवांनी सगळ्यांच्या तोंडाकडे एक दृष्टी टाकली. मग ऐटीत पावले टाकीत ते पुढे गेले. सासऱ्याला नमस्कार करून ते मोठ्यांदा म्हणाले, मामा भुर्र. सासरे दचकले. आ करून बघायला लागले. तेवढ्यात जावई बापूंनी सासूबाईंना नमस्कार केला आणि पुन्हा ते मोठ्यांदा म्हणाले, मामी भुर्र. सासू सासरे घाबरून गेले. आसपासची माणसे मोठमोठ्याला हसू लागली. जावई बापूंना काही कळले नाही. तेही खो खो करून हसू लागले.